मंदिर आणि परिसर, त्याचबरोबरीने आपल्या तुळजापूर शहराचा आणि परिसराचा विकास करण्याच्या बाबतीमध्ये आपल्या महायुती सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो आपल्या या भागात उपलब्ध करून द्यायचा निर्णय घेतलेला आहे। साधारण ते 1800-1900 कोटी आणि बाकी मंदिराच्या संस्थेच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये निधी, CSR मधनं भाविकांकडनं येणारा निधी, या सर्व गोष्टींचा विचार करून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तुळजापूर शहराचा आपण कायापालट करण्याचं ठरवलंय, याची आपल्याला कल्पना आहे। हे करत असताना स्वाभाविकच आहे की सर्व नागरिकांना बरोबर घेऊन आपली जी अपेक्षा आहे की चारी बाजूने शहराचा विकास व्हावा, त्या अनुषंगाने आपलं नियोजन देखील आहे। त्यातलाच एक टप्पा म्हणजे आपलं रेल्वे स्टेशन जिथे येते त्या भागाच्या विकासाच्या बाबतीत देखील आज आम्ही काही पाहणी केली। आपलं नवीन पशुसंग्रहालय जे आहे ते तिथे घेण्याच्या बाबतीतलं आपलं ठरतंय। अपसिंगा रोडवरती जाताना तिथे जे रिझर्व्ह फॉरेस्ट आहे तिथे बर्ड पार्क करण्याचं आपलं ठरलंय। याचे प्रस्ताव जे आहेत ते प्राथमिक प्रस्ताव मला दाखवण्यात आलेत आणि प्रस्ताव अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढच्या आठवड्यात आपल्या प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव जाणं अपेक्षित आहे आणि कदाचित अजून एखाद्या आठवड्यामध्ये त्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे तो प्रस्ताव जाईल। तर प्राणी संग्रहालय हा एक मुद्दा झाला। बाकी आपल्याला कल्पना आहे की 108 फीटचा पुतळा आणि तिथे आपण म्युझियम करतोय, वस्तू संग्रहालय आणि वेगळ्या पद्धतीचं अगदी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून म्युझियम करण्याचं आपलं ठरलंय। साधारण 22 एकरचा तिथे बगीचा आहे आणि यासारखे इतर बरेच प्रकल्प आपण हाती घेतोय। ही सर्व प्रक्रिया करत असताना तुळजापूर शहर म्हणजे साधारण 4000 एकर एवढं क्षेत्र आहे, 15 स्क्वेअर किलोमीटर असं मला सीओनी सांगितलं। 4000 एकर हे क्षेत्र आहे। तर याचं आता आपल्याला योग्य नियोजन करायचंय। हे नियोजन करत असताना फक्त प्रशासन नाही तर आपण असं ठरवलंय की इतर तज्ञांना देखील बरोबर घ्यायचं आणि स्वाभाविकच आहे की नागरिकांना देखील। आता सिम्बायोसिस, आपल्याला स्किल्स युनिव्हर्सिटी माहिती असेल तर सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी बरोबर आपण चर्चा केली आहे, त्यांच्यावर एक प्राथमिक करार केलाय आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांची टीम आपल्या शहरात येणार आहे। इथे नागरिकांबरोबर चर्चा करून, अभ्यास करून त्या देखील माध्यमातून आपल्याला काही सूचना प्राप्त होणार आहेत। तर शहराचा विकास करत असताना कुठे काय करायचं याचं प्रारूप आपण करतोय। आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला आपल्याला आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हे पोचवायचंय की ही अतिशय मोठी महत्त्वाची प्रक्रिया होत असताना नागरिकांनी एकत्रित येणं गरजेचं आहे। आपल्या शहरातल्या साधारण 50 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची एक कमिटी व्हावी अशी अपेक्षा आज मी व्यक्त करतोय, ज्यांना याच्यामध्ये रस आहे वेगवेगळ्या भागातले। म्हणजे मग आपल्याला कुठे काय करायचंय याचं नियोजन करायचंय। साधारण 10,000 भाविक राहू शकतील याची आपल्याला वेगळी सोय, नवीन सोय करायची आहे। मग कुठल्या भागात किती करावी, कशा पद्धतीची करावी, जसं तिरुपतीला आहे तसं VVIP गेस्ट हाऊसेस काही करायचे आहेत आपल्याला, काही प्रमाणामध्ये डॉर्मेटरी करायच्यात, कमी किंवा मोफत दरामध्ये त्यांना लोकांना भाविकांना राहता येईल असं, काही प्रमाणामध्ये आपल्याला काही हॉटेल्स करायच्यात, हॉटेलच्या रूम करायच्यात। पुजारी आपले जे आहेत, पुजाऱ्यांचं जे आत्ताचं कार्यपद्धती आहे की त्यांच्या घरामध्येच भाविक काही प्रमाणामध्ये राहतात, तर ते देखील आपल्याला अजून व्यवस्थित कसं करता येईल त्या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या शहराचा चारही बाजूने डेव्हलपमेंट जी आहे, प्लॅन्ड डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे। एकट्या दुकट्याने हे जर करायचा प्रयत्न केला तर काय होतं, व्यवस्थित प्लॅनिंग न झाल्यामुळे जमिनीला किंमत किंवा आपण जी काही वास्तू उभी करतो, जो काही उपक्रम राबवतो त्याला देखील म्हणावी तशी व्हॅल्यू मिळत नाही। त्यामुळे आता हॉटेल कुठे असावे, रेस्टॉरंट कुठे असावे, राहण्याच्या बाकीच्या सोयी कुठे असाव्या, पशुसंग्रहालय कुठे असावं, अजून आपल्याला ॲडव्हेंचर पार्क करायच्यात, वॉटर पार्क करायच्यात, आता पाचुंद्याच्या तिथे काय करायचं, तर हे सगळं ठरवण्यासाठी कमिटी आपल्याला जी करायची आहे, तर त्या कमिटीमध्ये ज्यांना काम करायचंय अशांना विनंती आहे की पुढच्या आठवड्यात शुक्रवारपर्यंत त्यांनी आपले जे जिल्हाधिकारी आहेत नगर परिषदचे त्यांच्याकडे लेखी स्वरूपात
त्यांनी त्यांची इच्छा जी आहे ती व्यक्त करावी. ते कुठल्या भागात राहतात आणि साधारण कुठल्या प्रकल्पावरती त्यांना काम करण्याची इच्छा आहे, हे त्यांनी जर व्यक्त केलं तर पुढच्या शनिवारी रविवारी आपण एक व्यापक बैठक घ्यायचा विचार करतोय, ज्याच्यामध्ये मला जे वाटतं मी थोडं सांगेन, परंतु आपल्याला महत्त्वाचं म्हणजे नागरिकांकडनं त्यांचं नेमकं तुळजापूरच्या विकासाच्या बाबतीतलं जे विजन आहे, कुठल्या भागात काय करावं, हे लोकांनी सांगणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यावरती मग तज्ज्ञांचं मत घेऊन आपण एक एक विषय जो आहे तो फायनल करू शकू. तर हे खूप महत्त्वाचं यासाठी आहे, कारण डेव्हलपमेंट जर रॅन्डम झाली, ज्याला जे वाटतंय ते जर करत बसले, तर आपल्याला शहराचं प्लॅनिंग जे आहे ते योग्य पद्धतीने होताना दिसणार नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण मुंबई आणि नवी मुंबई दोन्हीमधला विचार जो आहे तो जर तुम्ही केला, तर नवी मुंबईमध्ये प्लॅनिंगमुळे प्रचंड फरक पडलाय. रस्त्यांची साईजपासनं कुठे काय करायचं याचं खूप चांगलं नियोजन झालंय. तिथे आता सेंट्रल पार्क सारखा विषय आहे. वेगवेगळे कुठे काय ठेवायचं हे आपल्याला ठरवता येऊ शकतं. शेवटचा मुद्दा काय आहे की ही डेव्हलपमेंट करत असताना माझी वैयक्तिक इच्छा अशी आहे की आपल्या भागातल्या लोकांनी त्यांच्या जमिनी विकू नये. विकण्याच्या ऐवजी जे काही प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट करावं, त्याच्यात त्यांनी भागीदार व्हावं. मगरपट्ट्याचं जे मॉडेल आहे ते आपण राबवायचा प्रयत्न करू. सतीश दादांनाही आपण गरज पडली तर सतीश मगरांनाही आपण इथे बोलू. त्यांनी काय केलं, कसं केलं ते आपल्या लोकांना सांगायला लावू. म्हणजे एकत्रित जेव्हा आपण मिळून विकास करतो तेव्हा स्वाभाविकच आहे की त्याची व्याप्ती खूप मोठी होते. पुण्यातलं मगरपट्टा आपल्याला माहिती असेल, काय 5-50 शेतकऱ्यांनी मिळून ती डेव्हलपमेंट केली. तसं आपल्या शहराचं महत्त्व खूप मोठं तर आहेच, परंतु येणाऱ्या काळामध्ये अजून वाढणार आहे. आणि ते वाढत असताना प्लॅन्ड डेव्हलपमेंट ही अतिशय गरजेची आहे, हे मला आपल्याला सांगायचं आहे. जे शिर्डी किंवा तिरुमला तिरुपतीमध्ये जे 25 वर्षात झालंय ते आपल्याला 10 वर्षात करायचं आहे. आणि त्या अनुषंगाने योग्य नियोजन असणं गरजेचं आहे. आपण देशातले, गरज पडली तर जगातले तज्ज्ञ इथे बोलू, त्यांची मदत घेऊ. परंतु शेवटी नागरिक इथले जे स्थानिक आहेत त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याही समजून घेणं आणि योग्य सूचनांचं पालन करणं हे देखील महत्त्वाचं आहे. तर नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक गोष्टी घडतील. राज्य सरकारची मदत आपण, केंद्राची मदत घेऊ. आणि मी सांगितल्यासारखं सिम्बायोसिस सारखे इन्स्टिट्यूट्स आहेत जे अर्बन डेव्हलपमेंट प्लॅनिंग च्या बाबतीत आपल्याला सहकार्य